स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी झाली आहे। मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच बनल्याचं कोर्टानं म्हटलंय। मराठवाडा विदर्भातल्या पूरस्थितीचं कारणही कोर्टानं अमान्य केले। यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेसह 4 याचिका कोर्टानं फेटाळल्यात। एकूण 28 याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे। या याचिकेवर येत्या गुरुवारी पुढची सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टानं 4 याचिका फेटाळल्या आहेत। एकूण 28 याचिकांवर एकत्रित सुनावणी सध्या हायकोर्टामध्ये सुरू आहे। आगामी निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 4 याचिका फेटाळल्यात। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अपडेट्स आहेत सुनावणी संदर्भातले? नक्कीच आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक याचिका ज्या आहेत त्या सध्या हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या। जवळपास 42 याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या। या याचिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संदर्भ जो आहे तो देखील देण्यात आला होता। ऑनलाईन अर्ज करून देखील यादीत नाव नसणं, मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याची मागणी करणाऱ्या 4 याचिका होत्या। अशा अनेक याचिका होत्या। त्याचप्रमाणे प्रभाग रचनेसंदर्भात देखील प्रश्न करणाऱ्या काही याचिका होत्या। सीमांकन संदर्भात याचिका होत्या। मात्र यातील 4 याचिका ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयाने नाकारलेल्या बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे एकूणच सगळ्या याचिकांवर निकाल जो आहे तो आज या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये देण्याचा प्रयत्न जो आहे तो कोर्टाकडून असणार आहे। मात्र 4 याचिका ज्या आहेत त्या या ठिकाणी नाकारलेल्या बघायला मिळत आहेत। आणखीनही अनेक याचिका ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत। धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।